ब्लड कॅन्सर म्हणजे रक्त किंवा लिम्फेटिक सिस्टीममध्ये होणारा कर्करोग. यामध्ये 3 प्रकार पडतात: ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमा. सुरुवातीला याची लक्षणे सामान्य आजारांसारखे वाटू शकतात. त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष होतं, पण शरीर काही विशिष्ट संकेत देत असतं. जसं की सुरुवातीला थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, थोडं काम केल्यावर दम लागतो, ऊर्जा नसल्यासारखं वाटतं, दिवसभर कमजोरी जाणवते. हे रक्तातील लाल पेशी कमी झाल्यामुळे होऊ शकतं. वारंवार ताप येतो, कारण नसताना ताप येणं, रात्री घाम खूप येणं, थंडी वाजणं, हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होतं. त्याचप्रमाणे वजन अचानक कमी होणं, डाएट न करता वजन कमी होणं, भूक कमी होणं हे अनेक कॅन्सरमध्ये दिसणारं सामान्य पण गंभीर लक्षण आहे. शरीरावर सहज निळे डाग पडतात, थोडा धक्का लागला तरी काळे निळे डाग पडतात, त्वचेखाली रक्तस्राव होतो. हे प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे होऊ शकतं. नाक किंवा हिरड्यातून रक्त येतं, वारंवार नाकातून रक्त येतं, दात घासताना हिरड्यातून रक्त येतं, वारंवार इन्फेक्शन होतं, सर्दी, खोकला, ताप वारंवार होतो. जखम लवकर बरी होत नाही, कारण पांढऱ्या रक्तपेशी नीट काम करत नाहीत. लिम्फोनोड्स सुजणे, मान, बगल किंवा जांघेजवळ गाठी येतात, पण या गाठी दुखत नाहीत, हळूहळू वाढतात आणि हे लिम्फोमध्ये जास्त दिसतं. हाडे आणि सांध्यामध्ये वेदना जाणवतात, पाठदुखी होते, पाय दुखतात, हाडांमध्ये खोल वेदना होतात. त्याचप्रमाणे श्वास घ्यायला त्रास होतो, चालताना धाप लागते, छातीत जडपणा जाणवतो. हे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होऊ शकतं. त्वचा फिकट दिसते, चेहरा पांढरट दिसतो, ओठांचा रंग फिका होतो. हे रक्त कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. गंभीर अवस्थेमध्ये पोट सुजतं, यकृत किंवा प्लीहा वाढतात, तीव्र अशक्तपणा जाणवतो, सतत रक्तस्राव होतो, चालताना चक्कर येऊ शकते. यासारखी गंभीर लक्षणेही कधीकधी दिसू शकतात. कोणत्या लोकांना जास्त त्रास असू शकतो? तर कुटुंबात जर कॅन्सरचा इतिहास असेल, धूम्रपान, रसायनांचा जास्त संपर्क, रेडिएशनचा संपर्क, रोगप्रतिकारशक्ती कमी असणं यांना जास्त धोका असतो. यासाठी कोणत्या टेस्ट कराव्या? तर CBCची ब्लड टेस्ट केली जाते, CT स्कॅन केलं जातं, बायोप्सी केली जाते. पण जर काही लक्षणं दिसली तर मात्र त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. जसं की 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकत असतील तर. जसं की ताप येणं, अचानक वजन कमी होणं, खूप थकवा जाणवणं, एखादी जखम झाली तर खूप रक्त येणं, गाठी होणं. लवकर निदान झालं तर उपचार अधिक प्रभावी होऊ शकतात. ब्लड कॅन्सर टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? जर हे पूर्णपणे टाळणं शक्य जरी नसलं तरी धोका कमी करता येतो. त्यामुळे धूम्रपान टाळा, पौष्टिक आहार घ्या, व्यायाम करा, केमिकल्सपासून सावध राहा, नियमित हेल्थ चेकअप करा. जर वरील लक्षणं दिसली म्हणजे नक्कीच ब्लड प्रेशर आहे असं नाही. अनेक सामान्य आजारांमध्येही अशी लक्षणे दिसू शकतात, पण लक्षणे सतत राहिली तर तपासणी करणं खूप गरजेचं आहे.